सर्वदूर पाऊस कोसळत असताना अहमदनगरमध्ये मात्र पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे जिल्ह्याची तहान भागवणारे भंडारदरा आणि निळवंडे धरण यातील पाण्यानं तळ गाठलाय। खरीपाच्या पेरण्याही रखडल्यात। जर वेळेत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांसह नागरिकही संकटात सापडणार आहेत। धाराशिव जिल्ह्यात मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे। जूनमध्ये 211 मिलीमीटर पाऊस पडला। मुख्य नदी नाले मात्र कोरडेच राहिलेले आहेत। गेल्या 2 वर्षाच्या दुष्काळाने धाराशिव जिल्ह्यातील पाणी पातळी खालावली आहे। जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट कायम असून शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे लागलेले आहेत। मान्सूनचं धाराशिव जिल्ह्यात हे जोरदार पद्धतीने आगमन झाले। प्रशासकीय आकडेवारीनुसार धाराशिव जिल्ह्यात 300 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो सरासरी एवढा झालेला आहे। मात्र धाराशिव जिल्ह्यात वस्तुस्थिती जर बघितली तर मी आता मांजरा नदीवरती आहे। मांजरा नदी ही धाराशिव आणि बीड जिल्ह्याला लागून वाहते। या नदीच्याच पाण्यावरती लातूर, बीड आणि धाराशिव या 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो। मात्र या नदीची जर अवस्था बघितली असेल आपण तर आज बघू शकतो आपण ही नदीमध्ये पाणी जर बघितलं तर पाणी फक्त खड्डे एवढं भरलेलं आहे। बाकी नदी जी आहे ती कोरडी ठाक पडलेली आहे। ज्या नदीचा प्रवाह मोठ्या पद्धतीने वाहिल्यानंतर 3 जिल्ह्याची तहान जी आहे ती ह्या नदीवरती भागवली जाते। मात्र ही नदी जी पूर्णतः कोरडी आहे। आता जून महिना संपत आला आहे तरी मात्र धाराशिव जिल्ह्यात पाऊस रोज बरसत आहे। मात्र पाणी पातळीत वाढ झालेली कुठं आपल्याला दिसत नाही। त्यामुळं धरणं असतील, नद्या असतील ह्या मुख्यतः मोठ्या प्रमाणात कोरड्या आहेत। त्यामुळं पाणी टंचाईचं जे संकट जे आहे ते धाराशिव जिल्ह्यावरती आणखी कायम आहे। प्रशासकीय आकडेवारीनुसार 300 मिलीमीटर जरी पाऊस झाला असा प्रत्यक्षात मात्र पाणी जे आहे ते कुठं दिसत नाहीये। त्यामुळे टंचाईचं संकट आणखीन काही दिवस असणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी जरी केलेली असली तरी या नद्या नाल्या वरून वाहिल्याशिवाय जे आहे ते पाणी साठा वाढणार नाही। त्यामुळं या नद्या नाल्या कधी भरतं याच्या प्रतीक्षेत तसेच मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत धाराशिव जिल्ह्यातील बळीराजा जो आहे तो आपल्याला प्रतीक्षा करताना पावसाची पाहायला मिळतो आहे। सागर जाधवसह बालाजी निरफड, न्यूज 18 लोकमत, मांजरा, कळंब, धाराशिव।